आता नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून तब्बल 22 दिवस उलटून गेलेत। 22 दिवसानंतर सुद्धा देशातल्या जनतेसमोर नेमके काय प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत, पाहूया या रिपोर्टमधनं। उद्या पहिली तारीख आहे आणि तरीही जमाना खुश नाहीये। बँक अकाउंट गच्च झालंय तरीही खिसा मात्र रिकामा आहे। मोदींचं कौतुक करून आधी तोंड दुखायला लागलं होतं, आता रांगेत उभं राहून पाय लटपटायला लागले, कारण नोटांची चणचण। पुरेशा नोटा ना बँकेच्या काउंटरवर आहेत ना एटीएम मध्ये, त्यामुळे पैशाचं रेशनिंग सुरू आहे, तेही तब्बल 22 दिवसांनंतर। आता माझ्या रिजनमध्ये आमच्याकडे 11 ब्रांचेस येतात। त्या 11 ब्रांचेसमध्ये 1-2 ब्रांचेस सोडल्या तर सगळीकडे अतिशय तीव्र टंचाई आहे रोख रकमेची। परंतु आम्ही मात्र जास्तीत जास्त प्रयत्न असा करतो आहोत की मिळेल त्या बँकातल्या आमच्या खात्यांमधनं जेवढी मिळेल तेवढी रक्कम काढून सगळ्या कस्टमर्सना त्याचं काय म्हणता येईल रेशनिंग करून आम्ही त्या रकमा पुरवतो आहोत। 8 नोव्हेंबरला नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली, ज्यामुळे 500 रुपयाच्या 7,85,000 कोटींच्या नोटा चलनातून बाद झाल्या, तर 1,000 रुपयांच्या 6,33,000 कोटींच्या नोटा रद्दी झाल्या। म्हणजेच चलनातील 86% अर्थात 14 लाख कोटी रुपये बाजारातून आउट झाले। त्यानंतर गेल्या 22 दिवसात जेमतेम 2 लाख कोटींच्या नव्या नोटा चलनात आल्या। त्यामुळं या किरकोळ रकमेवर लोकांचं कसं भागणार हा प्रश्नच आहे। मी सकाळी आलेलो, मला वडिलांना 15,000ची गरज होती, पण त्यांनीच अशी आज समोर ठेवली की 4,000 शिवाय तुम्हाला 1 रुपया भेटणार नाही। मी आता बँकेत पैसे काढायला आलो होतो, मला 10,000ची अर्जंट गरज आहे, पण ते 4,000च्या वरती देतच नाहीयेत। कारण सांगतात, कारण काय सांगतात की बँकेत कॅशच नाही म्हणून, कॅश नाही, त्याच्यामुळे आमचं खूप प्रॉब्लेम होतोय। काय करणार? नोटाबंदी नंतर भाजीपाला, फळ बाजार, कांदा मार्केट आणि हातावर पोट असणारे मजूर या सगळ्यांचा सगळा कारभार ठप्प झालाय। लोकांनी उसनवारीचाही कारभार बराच केलाय, पण भांडवलाला तरी पैसे लागणारच ना। ते होतं 4,000 भेटणार, नंतर या। काय कारण काय? काय म्हणजे ते पैसे नाही म्हणून सांगतात, पैसे नाही म्हणून सांगतात। तुम्हाला किती 4,000 घेतले तुम्ही? म्हणजे 28,000 पेन्शन आहे ना, पेमेंट मला पेन्शन पाहिजे। मी काही ठेवत नाही, काही घेत नाही, पेन्शन बद्दल पेन्शन द्या। नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येतोय या भावनेतून लोकांनी मोदींना फुल सपोर्ट केला, पण आता रोज काम धंदा सोडून लाईनीत उभं राहावं लागतंय। त्यानंतरही पैसे मिळतील याची शाश्वती लोकांना नाहीये, त्यामुळे सरकारनं जरा गंभीर व्हायला हवं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।